हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हायब्रेशन्स अलॉंग स्ट्रिंगचं डेरिवेशन बघितलं होतं आणि त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स पण बघितले होते. तर चला आपण आता पुढे जाऊयात, अजून पुढे जाऊयात. तर आता क्वेश्चन्स बघायचे राहिले होते आपले. त्याचे बघा, काही सिंपल क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिकवरती. ते क्वेश्चन्स आपण आधी सॉल्व्ह करून घेऊयात. हा सॉल्व एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 6.6. काय म्हणतोय बघा, अ स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ दी एंड्स. व्हॉट इज द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक टू दॅट ऑफ सेकंड हार्मोनिक. आता सगळ्यात आधी फर्स्ट हार्मोनिक आणि सेकंड हार्मोनिकच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो विचारला आहे. सगळ्यात आधी फर्स्ट हार्मोनिक म्हणा, किंवा यालाच आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. फर्स्ट हार्मोनिक म्हणा किंवा यालाच आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर ही किती असते माहिती आहे ना तुम्हाला? याला आपण n म्हणतो आणि ती असते 1/2L √T/m. बरोबर, ही होती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. क्लिअर. आता तो म्हणतोय फर्स्ट हार्मोनिक आणि सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक म्हणजे काय? सेकंड हार्मोनिक म्हणजे याला 2n नी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हा झाला 2/2L √T/m. तर बस याचा आणि याचा रेशो विचारला होता रे, बस संपला क्वेश्चन. n/2 म्हणजे आलं 1/2. दॅट्स इट, संपला क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघा, द वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह ऑन अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 0.5 मीटर. 0.5 मीटर काय, याची 0.5 मीटर स्ट्रिंगची लेंथ आहे. ठीक आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 0.5 मीटर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, स्पीड दिली आहे त्याची 225 मीटर पर सेकंड. ओके, स्पीड वेलॉसिटी जी काय असेल त्याची. व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द स्टँडिंग वेव्ह ऑन दी स्ट्रिंग्स इफ बोथ द एंड्स कीप फिक्स्ड. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे n आणि त्याचा फॉर्म्युला होता 1/2L √T/m. करेक्ट. बघा पुढं काय म्हटलंय बघा, अजून बघा ना थोडंसं. वाईल द स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन द फंडामेंटल हार्मोनिक, व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ द साऊंड प्रोड्युस्ड इन एअर इफ द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 330. म्हणजे वेलॉसिटी किती दिली आहे? 330 दिली आहे. आता मला सांगा, वेलॉसिटी 330 दिली आहे तर बाकी कॅल्क्युलेशनवरती जास्त फोकस गरजच नाही आहे. आधी 225 दिली होती, तर हे वेलॉसिटीलाच आपण लिहितो ना बाळा. ही जी रूटमध्ये T/m ची टर्म आहे ती वेलॉसिटीलाच लिहिली होती. तर सिम्पल, त्यावरती जायचंच नाही. वेलॉसिटी किती आहे? 225 आहे, डिवायडेड बाय 2 × 0.5. 2 × 0.5 1 येणार, तर याचा आन्सर येणार 225 हर्ट्ज. हे 2 × 0.5 किती 1 येतं, तर हे किती झालं? 225 हर्ट्ज झालं. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? व्हायब्रेट करते फंडामेंटल हार्मोनिकला, तर वेवलेंथ किती येणार साऊंडची वेवलेंथ किती येणार? आता बघा, साऊंडची वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे तर v = n लॅम्बडा. सो लॅम्बडा = v/n. आता व्हेलॉसिटी 225 नाही घ्यायची. का बरं? त्यांनी म्हटलंय आता 330 घ्या आणि फ्रिक्वेन्सी ते म्हणताय 225 घ्या. म्हणजे ते म्हणताय म्हणजे आपणच काढली ना फ्रिक्वेन्सी 225. तर चला याला सॉल्व्ह करूया. याला आपण रिड्यूस करूया. 15 ने याला रिड्यूस होऊ शकतं. 15 ने 15 × 33, 15 × 30 22 आणि 15 × 15. तर 15 × 1 = 15, 7 आलं. 15 × 4 = 61, 10 राहिलंय, 100 झालं. 15 × 6 तर लॅम्बडा आलं तुमचं 1.46 मीटर. संपलं. लॅम्बडा किती आलंय तुमचं? 1.46 मीटर. क्लिअर आहे ना इथपर्यंत? एकदा बघून घ्या, यात काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला तर. चला चालायचं मग पुढं जाऊया. बघा काय म्हटलंय नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, टेक्स्टबुक एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे बघा. टेक्स्टबुक एक्सरसाइज मध्ये काय म्हटलंय, अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. आता पाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, पाईपचा क्वेश्चन आहे. भले पाईप आपला मागे झाला असणार आहे पण तुम्हाला लक्षात असणार आहे होप्सो. ठीक आहे. अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन्स ॲट अ फ्रिक्वेन्सीज. अच्छा, ओव्हरटोन्स बनवतोय या फ्रिक्वेन्सीजवरती 640 हर्ट्ज, 896 हर्ट्ज, 1152 हर्ट्ज. ओके, कॅल्क्युलेट दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याची काय कॅल्क्युलेट करायची आपल्याला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, क्लिअर आहे का इथपर्यंत? आता बघा, फॉर्म्युल्याने सुद्धा जाऊ शकतात तुम्ही, फॉर्म्युल्याने सुद्धा जाऊ शकतात किंवा ट्रिकनी सुद्धा जाऊ शकतात. आता हा बोर्डचा क्वेश्चन आहे म्हणून आपण ट्रिकनी नाही जाणार, आपल्याला फॉर्म्युल्यानेच जावं लागणार. आता हा क्वेश्चन आहे बघा बाळांनो, क्लोज ऑर्गन पाईपचा.
कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे? क्वेश्चन आहे क्लोज ऑर्गन पाईपचा. आपला जसा क्लोज ऑर्गन पाईपमध्ये असतो, क्लोज ऑर्गन पाईपमध्ये पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती लिहितो आपण? 2p+1 इंटू एन लिहितो. किती लिहितो? 2p+1 इंटू एन लिहितो. करेक्ट आहे. आता 2p+1 इंटू एन लिहायला सगळ्यात आधी आपण याला घेणार फ्रिक्वेन्सीला, 2p+1 इंटू एन इज इक्वल्स टू 640. याला इक्वेशन नंबर 1 द्या. सेकंड, फंडामेंटल म्हणजे काय? एन कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट आपण काय घेणार? 2p+3 इंटू एन इज इक्वल्स टू 896. आता हे 3 कसं काय घेतलं मी? इथं 3 घेतलं आणि याला जर मी इक्वेशन लिहिणार असेल तर त्याला मी इक्वेशनमध्ये लिहिणार 5. आता मी असं स्वतःहून कसं 135 घेतलं? स्वतःहून नाही घेतलंय बाळांनो, स्वतः नाही घेतलंय. आता आपण जेव्हा सॉल्व्ह करत होतो त्याला, तर तेव्हा सॉल्व्ह करताना आपण बघितलंय की n 3n 5n 7n असं आलं होतं. ऑड आले होते ना मल्टिपल्स. क्लोज ऑर्गन पाईपमध्ये ऑड मल्टिपल्स आले होते. तर मी काहीच नाही करणार, कोणतेही 2 इक्वेशन घ्या, कोणतेही 2 इक्वेशन घ्या. मी करतो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. 2 किती आपल्याकडं? 2p+3 इंटू एन मायनस 2p+1 इंटू एन इज इक्वल्स टू, याच्यातनं हे मायनस करा, 896 मायनस 640. सिंपल आहे, सिंपल आहे, सिंपल आहे. हां सिंपल आहे बघा. एन कॉमन घेऊन टाका. इथं राहील 2p+3 आणि इथं राहील मायनस 2p मायनस 1 इज इक्वल्स टू 896 मायनस 640. 896 740 840 240 246. किती झालं? 246. 2p मायनस 2p कॅन्सल. n इंटू 3 इंटू 2 हे किती झालं? 246. तर n ची व्हॅल्यू किती आली तुमची? 2 ने डिवाइड करा तर हे होऊन जाणार 123 123 हर्ट्ज. संपलं. आता तुम्ही म्हणसाल की जर पुढचं जर डिवाइड केलं असतं तर 143. हां करेक्ट. काहीतरी गडबडलंय, काहीतरी गडबडलंय, काहीतरी गडबडलंय. आन्सर मॅच करत नाही. इकडं गडबडली आहे गोष्ट इकडं गडबडली रे बाळा. 246 ने 256. ओके सॉरी 256. तर आता येईल 128. हां तेच म्हटलंय, कारण हे 128चे मल्टिपल्स नाही दिसत आहे ना. ठीक आहे चला, कळाला तुम्हाला हा क्वेश्चन? अरे कळालं का? चलायचं पुढच्या क्वेश्चनवरती. चलो पुढच्या क्वेश्चनवरती जाऊया. काय म्हणताय नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ स्ट्रिंग 1 मीटर लॉंग इज फिक्स्ड ॲट वन एंड. एक स्ट्रिंग आहे जी 1 मीटर लॉंग आहे. 1 मीटर लॉंग आहे म्हणजे काय दिलंय? 1 मीटर लॉंग म्हणजे त्यांनी तिची लेंथ दिली आहे. ट्रान्सवर्स व्हायब्रेशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज आर इम्पोज्ड ॲट दी फ्री एंड. फ्री एंड वरती व्हायब्रेशन्स दिलेत. किती व्हायब्रेशन्स दिलेत? 15 हर्ट्जचे व्हायब्रेशन्स दिलेत. ओके नेक्स्ट. ड्यू टू दिस अ स्टेशनरी वेव विथ 4 complete loops is produced on the string. 4 complete. थोडंसं लक्ष द्या बरं का. 4 कंप्लीट लूप्स आहे. 4 किती आहे? 4 कंप्लीट लूप्स आहे. फाइंड द स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव विच प्रोड्युसेस द स्टेशनरी वेव. स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव्ह v इज इक्वल्स टू n लॅम्बडा घ्यायचं आहे. थोडं लक्ष द्या. आता v इज इक्वल्स टू n लॅम्बडामध्ये n 15 आहे. n 15 आहे. लॅम्बडा किती आहे? 4 लूप पूर्ण बनताय. एक एंड फिक्स आहे. फिक्स्ड एंड वरती प्रत्येक वेळेस नोड बनणार. फिक्स्ड एंड वरती प्रत्येक वेळेस नोड बनणार आणि फ्री एंड वरती प्रत्येक वेळेस अँटी नोड बनणार. तर 4 लूप बनताय. 2 3 4 हे झाले. अजून झाला नाही. इकडं फिक्स्ड एंड घ्यायचा आणि इकडं जर फ्री एंड घेतला तर इकडं अँटी नोड घ्यायचा. कळालं का? आता ही वेवलेंथ आपली असती लॅम्बडा, ही पण असती लॅम्बडा आणि ही असती लॅम्बडा बाय 4. किती असते ही? ही असती लॅम्बडा बाय 4. ही असती लॅम्बडा बाय 4. ओके ठीक आहे. चलो लॅम्बडा प्लस लॅम्बडा 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4 इज इक्वल्स टू लेंथ असेल तर याला क्रॉस मल्टिप्लाय करा. तर हे काय होणार? 8 लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4 इज इक्वल्स टू एल. तर हे किती होऊन जाणार तुमचं? 9 लॅम्बडा डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू एल. आपल्याला लॅम्बडा पाहिजे तर लॅम्बडाच्या जागी पुट करायचं 4l बाय 9. सिम्पल. लॅम्बडाच्या जागी पुट करायचं 4l बाय 9. इथंच काढून घेऊ ना. 4 इंटू 1 बाय 9. तर हे झालं 4 बाय 9. संपला विषय. झालं संपलं. 60 बाय 9. 60 बाय 9 कॅल्क्युलेट करा. 9 6 54
6.66च येत राहणार वाटतं. हां 6.66च येत राहणार. तर त्याला 6.67 मीटर पर सेकंड लिहून क्लोज करून टाका विषय. तर त्याला 6.67 लिहून क्लोज करून टाका विषय. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर आहे इथपर्यंत? चलो पुढे जाऊयात मग आता नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघूया. द स्ट्रिंग ऑफ अ गिटार इज 80 सेंटीमीटर लॉंग. गिटार आहे, गिटारची स्ट्रिंग 80 सेंटीमीटर लॉंग आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, हॅज अ फंडामेंटल, बघा खूप इम्पॉर्टंट, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्याची 112 हर्ट्स. इफ गिटारिस्ट विशेस टू प्रोड्यूस अ फ्रिक्वेन्सी ऑफ 160 हर्ट्स, विशेस टू प्रोड्यूस म्हणजे त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे 160 हर्ट्सची फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करायची. वेअर शुड द पर्सन प्रेस द स्ट्रिंग. पर्सननी ती स्ट्रिंग कुठं प्रेस केली पाहिजे की त्याला 160 हर्ट्स भेटेल. कुठं प्रेस केली पाहिजे की त्याला काय भेटेल, 160 हर्ट्स भेटेल. कळाला का क्वेश्चन? कळाला का क्वेश्चन? 160 हर्ट्स भेटली पाहिजे त्याला, 160 हर्ट्स भेटली पाहिजे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, n = 1/2L √T/m. ठीक आहे. आता मला सांगा, एकदम बेसिकचा कॉन्सेप्ट आहे, बेसिकचा कॉन्सेप्ट आहे एकदम. ही जेव्हा 80 होती ना तेव्हा फ्रिक्वेन्सी 112 होती. आता जेव्हा फ्रिक्वेन्सी 160 पाहिजे तर कुठं प्रेस करायचं म्हणजे लेंथच काढायची ना रे बाबड्या. कुठं प्रेस करायचं म्हणजे काय काढायची, लेंथच काढायची आपल्याला. जास्त काही डोका घ्यायचं, डोकं लावायचं नाही, बरोबर. तर आता मला सांगा, दोन स्ट्रिंग आहेत ना, दोन स्ट्रिंग, दोन्ही स्ट्रिंग मधलं टेन्शन काय असणार, सेम असणार. का बरं सेम असणार? कारण की त्यांनी मासबद्दल काही बोललेच नाही आहे, जे वेट्स लावत असतो ना आपण टेन्शनसाठी. अच्छा, स्मॉल एम म्हणजे स्ट्रिंग पण तीच आहे ना, तर स्मॉल एम म्हणजे लिनियर डेन्सिटी, अँड लिनियर डेन्सिटी डिपेंड्स ऑन मटेरियल. लिनियर डेन्सिटी डिपेंड्स ऑन व्हॉट, मटेरियल. ओके ओके ओके. तर सिम्पल आहे रे, सिम्पल आहे. आपल्याला L2 काढायचं ना, तर आपण काय करू, N1 N2चा रेशो घ्यायचा. N1 N2चा रेशो घ्यायचा, तर इकडे मिळणार 1/2L1 √T1/m1 डिवायडेड बाय 1/2L2 √T2/m2. आता हे सेम सेम आहे ना, तर हे कॅन्सल करून टाका. तर इथं N1 किती आहे तुमचा, 112 डिवायडेड बाय हे किती आहे, 160. ठीक आहे, सिम्पल आहे. हे 2 कॅन्सल, L2 वरती येणार, L2 वरती येणार, आणि L1 किती घेणार तुम्ही, 80 सेंटीमीटर. आन्सर सेंटीमीटरमध्येच येणार, डोंट वरी. तर हे 0 हे 0 कॅन्सल, 8 1 8, 8 2 16. तर L2ची तुमची व्हॅल्यू आली डिवाइड बाय 2 म्हणजे 56 सेंटीमीटर. किती आली, 56 सेंटीमीटर. म्हणजे 56 सेंटीमीटरवरती तुम्ही त्याला प्रेस केलं पाहिजे. 56 सेंटीमीटरवरती तुम्ही काय केलं पाहिजे, त्याला प्रेस केलं पाहिजे. दॅट्स इट, संपलं. एक सेकंड पाणी पितो, तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. चलो, काय म्हटलं बघा क्वेश्चनमध्ये. अच्छा, आन्सर पण दिले. ठीक आहे. अ स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्युस्ड इन अ ट्यूब ओपन ॲट बोथ दी एंड्स. ट्यूब ओपन ॲट बोथ दी एंड्स म्हणजे ओपन ऑर्गन पाईप. ठीक आहे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्स. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 300 हर्ट्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब इन फंडामेंटल मोड. स्पीड ऑफ साऊंड 340 दिलं आहे. स्पीड ऑफ साऊंड म्हणजे V दिलं आहे. किती दिलं आहे, 340 मीटर पर सेकंड. याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन काय असणार, फंडामेंटल मोडमध्ये फ्रिक्वेन्सी असते V/2L. तर L = झालं V/2N. V किती, 340, आणि 2 × N म्हणजे किती, 300. सिम्पल आहे. हे 0 0 कॅन्सल, हे 2 × 30 60. तर 34 डिवाइड बाय 60. 34 डिवाइड बाय 60 म्हणजे 3.4/6. लॉग टेबलची कशाला गरज आहे याच्यात. ठीक आहे. 0.5, 4 उरलाय, 6 परत 4 4च उरत राहणार, 4 4च उरत राहणार, 4 4च उरत राहणार. लेंथ काढतोय, मीटरमध्ये येणार. खतम, खतम, संपला क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं बघा, फाइंड द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन. फंडामेंटल काढायची, मग फर्स्ट ओव्हरटोन काढायची, मग सेकंड ओव्हरटोन काढायची. सेकंड ओव्हरटोन काढायची. फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स, ओपन ऑर्गन पाईप. लेंथ आहे त्याची 25 सेंटीमीटर. ठीक आहे, 25 सेंटीमीटर म्हणजे 0.25 मीटर म्हणतो आपण त्याला. आणि स्पीड ऑफ साऊंड इन एअर आहे 330 मीटर पर सेकंड. सिम्पल आहे बघा, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो ना. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते ओपन ऑर्गन पाईपमध्ये, V/2L.
व्ही किती आहे 330 डिवायडेड बाय 2 इंटू 0.25. सोप्पा आहे बघा, त्याचं डबल करून टाका 660 हर्ट्स. तर ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ओव्हरटोन काय असतो त्याचा, फर्स्ट ओव्हरटोन 2n असतो, तो 2 इंटू 660, 2 इंटू 660 म्हणजे 0.1320 हर्ट्स. तर ही झाली तुमची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. आणि सेकंड ओव्हरटोन पाहिजे तर 3 नी मल्टिप्लाय करा, संपला विषय. संपला. सिंपल असा क्वेश्चन होता, सिंपल असा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघा. चलो, अ पाईप ओपन ॲट बोथ दी एंड्स हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 600 हर्ट्स. ठीक आहे, पाईप ओपन आहे बोथ दी एंड्सवरती, म्हणजे ओपन ऑर्गन पाईप आहे. पूर्ण गिवन डेटा प्रॉपरली चला तुम्ही. ठीक आहे, आपण थोडंसं प्रॅक्टिस म्हणून थोडेसे क्वेश्चन्समध्ये शॉर्टमध्ये लिहितो प्रॅक्टिस म्हणून. ठीक आहे, द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हॅज द सेम फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज ऑर्गन पाईप, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज ऑर्गन पाईप हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन ऑर्गन पाईप. ओके, हाऊ लॉंग आर द टू पाईप्स. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेली आहे 330 मीटर पर सेकंड. ठीक आहे, हाऊ लॉंग आर द टू पाईप्स म्हणजे काय, दोन्ही पाईप्सची लेंग्थ पाहिजे तुम्हाला, दोन्ही पाईप्सची लेंग्थ पाहिजे तुम्हाला, LO आणि LC. कशी कॅल्क्युलेट करायची, आधी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं शिका. फर्स्ट ओव्हरटोन जो असतो ना क्लोज ऑर्गन पाईपमध्ये, तो असतो 3 टाइम्स n. NC म्हणजे क्लोज ऑर्गन पाईपची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल. आणि यात फर्स्ट ओव्हरटोन ओपन ऑर्गन पाईपमध्ये किती असतो, 2NO असतो. थोडं लक्ष द्या, सिंपल आहे. 2NC इज इक्वल्स टू 2 NO म्हणजे काय, ओपन ऑर्गन पाईपची फंडामेंटल किती आहे 600. सो NC इज इक्वल्स टू 3, हे झालं 200, तर हे येणार तुमचं 400 हर्ट्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज ऑर्गन पाईप किती आली, 400 हर्ट्स आली. ठीक आहे, आणि लेंग्थ काढायची ना, तर आधी लेंग्थ कोणाची काढू आपण, आता क्लोज ऑर्गन पाईपची लेंग्थ काढू. क्लोज ऑर्गन पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते, V/4L. L काढायचं आहे तर L इज इक्वल्स टू V/4NC. V किती घ्यायचं, V 330 घ्यायचं आहे त्यांनीच सांगितलं आहे. आणि NC किती आलं आहे आपलं, 400 आलं आहे. सिंपल, हा 0 कॅन्सल. 33 डिवायडेड बाय 160 लिहू शकता, किंवा याला तुम्ही लिहू शकता 33 डिवायडेड बाय 16 इंटू 10⁻⁻1. तर 33 डिवायडेड बाय 16 206 इंटू 10⁻⁻1 मीटर. तर तुम्ही याला म्हणू शकता 0.206 मीटर. ही कोणाची लिहितोय आपण, क्लोज ऑर्गन पाईपसाठी, क्लोज ऑर्गन पाईपसाठी लिहितोय. कोणासाठी लिहितोय, क्लोज ऑर्गन पाईपसाठी लिहितोय. चला ओपन ऑर्गन पाईपसाठी लिहूया. क्वेश्चन सिंपल आहे. ओपन ऑर्गन पाईपसाठी आपण जर लिहिणार, तर ओपन ऑर्गन पाईपसाठी काय लिहिणार, NO इक्वल्स टू V/2LO. तसं सोपं होतं, डायरेक्ट तिकडून पण आलं असतं, पण आपण ठीक आहे स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करूया. V म्हणजे स्पीड ऑफ साऊंड सेम असणार दोघांमध्ये, 330 डिवाइड बाय 2 इंटू NO किती आपला 600. तर हा 0 कॅन्सल. परत 33 डिवाइड बाय 12 इंटू 10⁻⁻1 लिहूया आपण. 12 2 जा 24, 12 2 जा 24, किती उरलं 6 9 उरलं, पॉईंट दिला 90 झालं. एक पॉईंट इकडे शिफ्ट करून टाकूया, 90 झालंय 12 7 जा खूप झालं, 0.27 मीटर इनफ आहे, 0.27 मीटर. क्लिअर. हां चलो नेक्स्ट क्वेश्चनवरती बघा काय म्हटलंय नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. अ व्हायलिन स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 440 हर्ट्स. व्हायब्रेट स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंग म्हणजे आपली आपण जे डेरिवेशन केलं ना लास्ट लेक्चरमध्ये फिक्स्ड ॲट बोथ एंड्सवाला, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे 440 हर्ट्स. काय म्हटलंय, व्हॉट आर द फ्रिक्वेन्सीज ऑफ फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन. माहिती आहे ना आपल्याला, फर्स्ट ओव्हरटोन किती असतो 2n असतो, आणि सेकंड ओव्हरटोन किती असतो, सेकंड ओव्हरटोन 3n असतो. तर 2 इंटू n किती असणार 440, आणि हे किती असणार 330, तर हे किती झालं 880. संपला विषय, 880 हर्ट्स. आणि 3 इंटू n म्हणजे 3 इंटू 440, 0 4 3 जा 12, 12 प्लस 1 13, 1320 हर्ट्स. किती असणार 1320 हर्ट्स. संपला विषय.
ठीक आहे, चलो नेक्स्ट. अच्छा, इकडे जाऊया आता. हां, क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय, अ व्हायोलिन इमिट साऊंड वेव्स ऑफ फ्रिक्वेन्सी N1 अंडर अ टेन्शन T. N1 फ्रिक्वेन्सी इमिट करते T टेन्शन अंडर. CETचा क्वेश्चन आहे. वेन टेन्शन इज इन्क्रीज्ड बाय 44%. 44% वाढवलं म्हणजे 1.44 T झालंय. कसं 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 टेन्शन जर 20% वाढवलं तर 1.2 T, 40% वाढवलं तर 1.4 T. कारण की 44% वाढवलंय म्हणजे 144% झालंय ते. 144% म्हणजे काय, 144 डिवाइड बाय 100. ठीक आहे. कीपिंग द लेंथ अँड मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट. म्हणजे याची जर लेंथ आपण घेतली तर याची लेंथ L घेतली आणि मास पर युनिट लेंथ म्हणजे M घेतलं तर ते बाकी गोष्टी सगळ्या सेम. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स बिकम्स N2. रेशो ऑफ N2 बाय N1 विचारलाय. सिम्पल आहे. मला सांगा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता, 1/2L √T बाय M. तर T आणि M कॉन्स्टंट आहे तर मी लिहू शकतो N इज प्रपोर्शनल टू L आणि M कॉन्स्टंट आहे, सॉरी T. तर आपल्याला N2 आणि N1चा रेशो विचारला ना, तर N2 बाय N1 इज इक्वल्स टू √T2 बाय T1. सिम्पल आहे. T2 किती घ्यायचा आहे, T2 घ्यायचा आहे 1.44 T डिवायडेड बाय T कॅन्सल. रूटमध्ये 1.44 आलाय, रूटमध्ये 1.44 आलाय म्हणजे त्याला किती लिहिणार आपण, 144 इंटू 10⁻² लिहू शकता तुम्ही. तर हे येणार 1.2 डिवाइड बाय 1. 1.2 डिवाइड बाय 1 म्हणजे 12/10 आणि 12/10 म्हणजे 6/5. 12/10 म्हणजे 6/5. दॅट्स इट. 6/5 म्हणजे सी ऑप्शन. कळालं इथपर्यंत, कळालं इथपर्यंत. तर हे होते आपले क्वेश्चन स्ट्रिंग रिलेटेड. आता अजून स्ट्रिंग संपला नाही आहे, ऑलमोस्ट आपण एंडिंगवरतीच आहोत चॅप्टरच्या. ठीक आहे, हार्डली 2 लेक्चर्समध्ये 3 लेक्चर्समध्ये हा चॅप्टर एंड होऊन जाईल आपला. तर होप्सो तुम्हाला लेक्चर आवडला असणार, मजा आली असणार. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी थांबतो इथंच. भेटूया आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. टिल देन वाचत राहा, रिवाईज करत राहा. बाय बाय, टेक केअर. होप्सो तुम्हाला मजा येत असणार लेक्चर्समध्ये. कॉमेंट करत चला आणि आपल्या मित्रांना शेअर करत चला. बाय बाय, टेक केअर.